शुभ सकाळ मंडळी. या आंबा खायला सकाळ सकाळी माझं आंबा खायचं काम चालू आहे आणि आता जवळजवळ 8 वाजत आलेत आणि मला व्हिडिओ अपलोड करायचे नाही. मग आता वड्याकडे जायचं तर चला व्हिडिओ अपलोड करून घेऊ द्या. आंबा खात खात चिंगी बघा कशी बसली. चला मी देते खाऊ. हे इकडं गुरं लावली होती का चरायला. सकाळी मीच गेले होते लावायला आणि आता ते तिथं नाही आहेत तर घरचे बोलले की जा. वो पडता है तब मेरे काळजो को लगता है वो मेरे हात से. आणि त्यात ते आज बसवली होती ती काढून टाकली भाऊने माहिती आहे का. तर चला शोधूया तिकडं भेटतात की नाही ते. आणि खरं सांगायचं ना मीच गुरं लावून गेले. एवढं हे होतं ना असा राग येते ना. ते काल मी जवळ आले होते तर ते स्वतःहून निघून आले होते आणि आज जाऊ द्या खाऊन. तर म्हटलं इकडच्या दाराला जावा कारण इकडच्या दाराला आंबट खाल्लं तर जाम शिव्या खायला लागतील. जाऊ दे करवंद तर खाऊन घेते. आलं सरची मोर बघा. लांडोऱ्यात भरपूर साऱ्या. कुठं गेल्या ते चालत वरती. चला आपले गुरं शोधूयात नाहीतर आपल्याला शोधण्यात येईल थोड्या वेळाने. गुरं स्वतःहून आलेत आणि ते बघा ह्या इकडून वरून आलेत आणि मी इकडं आत गेले होते शोधायला त्यांना पण ते इकडून आलेत. नशीब ते आले तरी नाही तर कितीतरी वेळ शोधतच राहायला असं. कधीच भूक नाही. चल संध्याच्या मी किती जवळ गेले तरी तुम्हाला काहीच करीत नाही. त्याचं ते प्रेम आहे माझ्याप्रती. काय माहिती पण जो मी जवळ गेल्यावरती तो डायरेक्ट असा स्लो चालायला सुरुवात करतो. कसं काय माहिती. आणि तो बघा बाकीचे बघा पुढं गेलात आणि हा कुठं थांबलाय. तो असंच करतोय मागच राहतो काय आय डोंट नो. आणि ऊन एवढं आहे की त्या फुलांचा कलर सध्या चेंज झालाय. पिवळा आणि व्हाईट ते झालेत. आणि डुगी गेली त्यांचा पाला खायला त्या झाडाच्या फुलात पाला. डुगी चला जाऊयात शेंगा तोडायला. नव्हतं इथंच वाढली. 7 सऱ्या राहिल्या तोडायच्या नाही. आता आम्ही जाणार आहेत घरी. भूक लागली. एवढ्या 3 गोण्या तोडून झाल्या. तिकडची एक पडली. ही धरून एक बाचकं होऊ शकतं. मला काय माहिती. माझ्याकडची गोणी मोठी दर. 11 वाजले ना. मी काल ह्या टायमाला घरी गेले होते. सगळ्यांना पैसे दिसतात तर त्या मागचं कष्ट कोणालाच दिसते ना. एवढं जाम बेकार पाय दुखतात ना त्याचा तर असं वाटतं की घरी येऊन झोपून घ्यावं काय. आणि मला पाडाचा आंबा भेटला तर जस्ट पडला होता तो आमच्या समोरच. आणि काळूराम एक गोणी टाकून परत आलाय. दुसरी गोणी आणायचं आलाय. काळूराम कसं वाटतंय. पैसे येतात का. मला मोबाईल दाखवत गेला काय बघून घे तुला बघून. चला जाऊयात घरी. जाम भूक लागली आणि ऊन तर एवढं बेकार लागते ना. कोणी टाकलं असं हे पाठण अशी येवती डायरेक्ट दिल्ली म्हणजे पार हे झाले पार कळ लागले. आज मला उचलताना आज कसं तरी झालं. पण आजच्या शेंगा जडत काय नो. काल आणली तिला काय नाही झालं. हिला डायरेक्ट डायरेक्ट हे झालं. कालची गोणी बारीक होती. डायरेक्ट असे हे कबरापासून असे डायरेक्ट शिरं भरल्यासारखं होते. आता वती ती नाणी. या आंबा खायला
लोक मस्त एन्जॉय करीत असतील, उन्हाळा घरात बसत असतील. आपला अर्धा उन्हाळा वावरात, पावसाळ्यापर्यंत वावरातच आम्ही. माईचं लई जडीच राहते. एक एक वतायचं काम चालू आहे. त्या एवढ्या थंड असतात ना, असं वाटत आहे त्यांच्यानं जाऊन झोपावं. आज जास्त शेंगा झाल्यात कालच्या पेक्षा. मग कालच्या गोण्या बारीक होत्या, आज तो मोठे नेलं, मग ते सगळं कन्फ्युजन झालं. धरू लागला आता मला. ही लई मोठी ही भाऊने आणली पहिल्यांदा, माहितीये का, आणि एकट्यानेच उचलली. आपल्याला दोघींना तरी उचलाल काही. मला नाही उचललं. मला ट्राय हाणू दे, बघू उचलती का नाही. करू का वर? उचलली तर बघू ना. वा वा वा, जमलं 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 जमलं. पण मी म्हणते काही गरज आहे का पण जमलं ना. आवर उचल. हवे इकडं घे ना, या इकडं उन्हात येतील. काल एवढ्याच शेंगा होत्या आहे ना ना. हा एवढेच होते. सोनी वाय 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 घडी घडी बोलत असते. आहो तुम्ही जेवलात काय? ते एवढं गारत ना, खरं गार शेंगा. पाणी शिकून थोडं तो शिकला शिपतावर हे होते. जे आत्ताच्या हे इथं खाली तो टाकल्यात का, त्या जरा गरमत. आणि हे भाऊच्या गोणीतल्या आधीच्या होत्या का, त्या गारा. हा शेळी काला हे करते, शिकते काला शिकती. तिला सर्दी झाली, आजारी झाली. म्हणाल मालकीन पडायच्या आधीच मला पडू दे. चिंगी आली, तुमची कमी होती. ये ग पुढे. अयो राम 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 का आली. दादूच गेलत का? आम्हाला नको दादांचं नाव काढून. बघितलं का आमचे नाणे कशी नावानी बोलते. मोबाईल फोड. मोबाईल फोडतो, सटकत आहे. मग मी काय करू? ग्लास टाकायला पैसे दे मला. तिकडं काम करा का मागायचं पैसे. तोच द्यायला पाहिजे पैसे. बरोबर आहे की नाही गाईज? हा चिंगी हा म्हणते ते बघ. झोपतीच मजा. आधी मी नाही बिग बॉस बघायचे जेवताना. आता मालिका जिंदाबाद देवा लावून नेट चालू आहे काय ना. देवाने फक्त मला एवढा आशीर्वाद द्यावा, घेतलेला प्रत्येक निर्णय हा यशाच्या दिशेने जावा आणि असावी जग जिंकण्याची. जन्माचा आनंद साजरा केला नाहीतर संपूर्ण आयुष्य तो इतरांच्या आनंदासाठी. त्या करा तुमच्या मालिकाला वरसला. आणि ही बघा आम्ही काम करून आलो आणि हिला भूक लागली नुसती मी मत असती. आता पेट पूजा केली. फॅन लागा की आज ये शेंगा निवडायच्यात आणि मी कुठं बसू? चालू तर कर 1 मिनिट. मला चालू करायचं ठेव. पण ते बटन चालू करायचे. चला प्लॅन फ्लॉप हो गया हमरा. नाही होत चालू तर चला आता निसून घेऊयात. पेन उचलून घरात ठेवू, मला बसायला लागल जागा तिथं. एवढे जेवले ना, असं वाटलंय झोपून घ्यावं काय. हा बरोबर. नादिनी हो खायला लागते ना. वाईट काय लावायचं हाय ते आपलं चांगलं राहायचं आहे का नाही रे बाबा. गरीब आहे की पुढं. भाऊच्या लग्नाचा विषय चालू आहे. आजी म्हणती मला नात नाही द्यायची. आजी म्हणती लय भांडली, भाऊला जगून नाही द्यायची. आता काय करायचं. आमचे आहे आता, आम्ही काय नाही बोलतो नाही. भाऊ पर महिन्याभरात वाळून जायचा. हाय कशी ढेर आली तर. कशी निघायला लागली ती लगेच सपाट.
तुला अजून कुठं लग्न करतोय अजून नको तर चांगला अजून पोरींची तर होऊ दे लगेच नाताची तुला काळजी हा ना आता नाही पोरीचं झाल्याशिवाय त्याला पोराला पोरी व्यक्ती नाही का ना आजी. तसं पोरीला पोर लगेच भेटते. पोरीला नाही अशी पळून गेली मग कशा काय येते ग तसं तर म्हणतात नको ग बाय लय काम कर लय कामाला तुमची ते नात मागितली होती हा गारवाडीची कोणला त्या माली मिळून तिला सून आणि मग काय म्हणले ती म्हणते बा मला नोकरी लागायची म्हणलं मग आता काय म्हणायचं. मग आता किती म्हणून राहिला आजकाल नाही चांगलं होतं ना विषय चालू. जाऊ दे. एवढी का एवढा खावा आणलाय आम्ही सध्या. आता आम्ही खाणार होतो आणि आमची नानी नानी बघा तुम्ही आईच मोबाईल मालिका लवर इथं भांडी घासी तिने या इकडं मालिका लावून कार्यक्रम चालू भांडी घासायचा. आजी मी म्हणते मोबाईल लावून भांडी घासी ती तू. आजी रोस्ट करते नानीला. आजी म्हणते मोबाईल जर नसेल तर तिला गिळायची नाही. आजी काय रे म्हणली आजी अशीच म्हणली ना ग म्हणली तेव्हा ती म्हणते हा बघा ह्या कुठं लावली ह्या इथं पंपाला लावली. ती दिसानी जाऊ द्या. फारू जिंदाबाद. या लसी प्यायला नशी. आणि आमचा काळराम गेलाय मार्केटला त्याला सोडून पितोय तो ब्लॉग मध्ये बघत त्याची बघा ती लय ग थंड थंड आणि थंड थंड काहीतरी घेऊन ये. आज पेले नाही तर लगेच दे मला दे मग दादांना. चिगाट चिगाट काय असं मोटर आलाय तर आम्ही आलोय खरं हे करवंद खायला बरं का. पण आम्ही करवंद घरी बी न्यायच्यात आणि ते न्यायला काहीच आणलेलं नाही. तर आम्ही ह्या पानांचा आता डावना करणार आहेत. आणि ती फुलं बी एवढी भारी झालेत ना 2 कलरची झालेत ते माहिती आहे का लिटरली. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे पिवळ्या कलरचे आहेत बरोबर. मी इथं वर ठेवते ते जरा वेळ. आणि हे सफेद प्लस खाली त्याचे पिवळेत असं झालंय त्यांचा कलर. कशात मी आता दिवशी पानं तोडते पटापट पानं तोडून घेते म्हणजे एक फांदीच तोडते डायरेक्ट. आणि आता आपण डावना बनवू आणि घेऊन जाऊ. आपली गुरं गेलेत बरोबर ती जाणारच. तर डावना कसा बनवते ते मी तुम्हाला दाखवते. कॅमेरा हात ठेवशील चालू केलं इथं मी दिसते ना काय खाली बस ना दिसते का मी. आमचा नवीन व्हिडिओग्राफर आहे. मामाच्या पोरीला व्हिडिओग्राफर बनवलंय. गुरं काय जाते नाही गुरं हुशार आहेत ती माझ्यासारखी. डावना चुकला तर माफ करून घ्यावे. आणि तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने येत असेल ते बी सांगितलं तरी चालेल. इथं काडेच बारके नाहीत खरं सांगायचं तर. आता यांनीच काम भोगावायला लागेल नाहीतर आमची गुरं जायची तिकडं. संध्या 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 एकतर घे का त्याचा आवाज काढायला लागला काय डर लागताय बिया वाटत एकतर. आणि तो असा आहे ना ऐकत नाही एकतर झुंड करायला लागले. नंद्याची त्याची होती तर ते काय नाही वाटत. पण लोकांच्या गुरांसोबत झाले होते जरा भीतीचं वातावरण निर्माण होते. एकतर त्यांचे असतात गुरं त्यांना काय झालं तर उगाच भांडायचं. हे तुमची गुरं तुम्हाला लक्ष नाही देत आहेत का असं तसं लोक बोलतात. काय बोलतात काय लई चांगले असते ती काहीच बोलते नाही. तर माझी प्रोसेस चालू आहे डावण्याची. तुम्ही इग्नोर करशाल. मी तुमच्याशी गप्पा मारते जरा. मोठा करायचा ना ग का ग आणू. हो मोठा का छोटा करायचा. मोठा कर किती करवंद न्यायच्यात घरी. नेऊ बाबा भरपूर नेऊ. ते पान बी फाटलं राव.
काड्या भेटते नाही राहू. गुरं कुडवर गेलं तर कुडवर नाही ती हेच. काड्या भेटणे लय मुश्किल आहे राहू. काड्या घेऊन यावं लागत होत्या खरं. बस का त्यात ही निघली. बस का हे इथं एक लावू आपण परत एकदा. काड्यांचा तुटवडा आलेला आहे आमच्या इकडं. काड्या संपल्या तर तुमच्या इकडं असतील तर तुम्ही लावू शकता भरपूर. आमच्या इकडं तुटवडा असल्यामुळे आम्ही थोडंसं लावतोय. त्यात पानं फाटून जाऊ राहिलेत. जसं होईल तसं. ओके गाईज, हे झाला डाऊन. आता याच्यात आपण करवंद गोळा करणार आहोत. आता मी इकडून पॅक करून घेते. ते काड्यांना दुष्काळ पडला आहे आमच्या इकडं खरं सांगायचं तर. त्या भेटतील. तर आपण सगळ्यात आधी ह्या करवंदीचे ट्राय करून बघणार आहोत. गोड लागले तर तोडून घ्यायचे ते. आहेत गोड. आता आपण तोडून घेऊयात. आपल्या व्हिडिओग्राफरला नाही आजी जायला नाही येत नाही. जरा आजी जाय म्हणून मी गेल्याच कशाला होत्या म्हणा ना आणू आजी. हो जेवढे हाताला येतील तेवढे घेऊ आणि जाऊ. हा तर आता दुसरी करून दे बघू कशी लागतात. तिला तरी वरच येत एवढे काळे काळे झाले. काळे पोट काळे काळे. गोड देते. गोड असून काही ते सगळे वरती तेच पुरती नाही राहत. आता आम्ही तिसऱ्या करवंदीकडे आलो. चांगलं आहेत पण याला करवंदच नाही जास्त. सगळे मिक्स करवंदे नाही येतात घरी आम्हाला. तर काय इथं दिसना दिसला ग बाई दिसला. तिची भारी तिची सगळ्यात भारी जी लागली मला. आता आपण काढूया. दीदी बघा कशी वर चढून काढत आहे. खाली आपल्या हाती येण्याजोगी नाही ठिकाण. आम्ही पहिल्याला खायचो नाही का. आमच्या उन्हाळ्याला सुट्ट्या दर्याला करायच्या ना मामाच्या गावाला ना तिथं हाय पडेल दर्याला. आता नाही खेळते. आता कोणीच नाही. साधं बोलती सध्या नाही तर. चालू आहे का व्हिडिओ. इकडे ये ना अशी.
आमच्या उन्हाळ्याच्या चित्र दर्यालाच असायचं माहिती का गाईज. खाली जर खाली डोळ्यावर चमकत आहे मागच्या माझ्या. कर बघ. गुरं ते डायरेक्ट इथं वावरात येऊन थांबलेत. किती हुशार ते. तिथं लय मोठी हे होती करवंदीची जाळी होती ती तोडली. ज्यांचं वावर आहे त्यांनी. आणि आज आपल्या फ्रेंड टिंग्या फ्रेंड नाही तो पोरगायला लागतो माझा नात्याने. तो आज बी गुरांकडेच आहे. चला म्हणत असेल शाळेत होतं ते बरं होते इकडं आणलं यांनी मला गुरं वाळायला. त्याची बी गुरं चरते तिथं. तर आता आम्ही डायरेक्ट सावलेला जाऊन बसणार आहे. काही गुरं वाळायला लागते नाही बाई. कधीच लय पळवितात पण कधी नाही पळवती. तर चला जाऊयात झाडाखाली बसूयात कालच्या जागेवरती. यांनी गुरं बांधलेत मला तरी वाटते कारण ते एवढे शांत एका जागेवर चरू शकत नाही ना. का ग तू तर म्हणली मला यायचे करवंद खायला मग का खात नाही आता. अगं आमची गुरं कशी चरतात. आमची मजा येते टिंग्याची गुरं. आमची गुरं त्या कडालात डुगीच फक्त ह्या इथं आली एकटी नंतर बाकी सगळी टिंग्याची गुरं. ते ऑनर ऑफ टिंग्या आहे ऑनर त्यांचा. आम्ही इथं बसलाय सावलेला करवंद खात. तुम्हाला येताना काय प्रश्न विचारत होती विचार ना आता. काही गुरांबद्दल काय विचारत होती सांग ना. व्हिडिओ बंद केलाय खरं ना. काय पण खरं काय पण दाखव. मी असं धरून राहिले हवा आली का मग तू जरा थंड होते. काय बोलू मी. काय विचारत होती तुम्हाला. अरे जिथं गुरं जातात ना कुठं. आता इथे येतात ना गुरं हा मग कुठे आता आदल्या बदली होत नाही. नाही हाच प्रश्न विचारायचा होता. कसं काय आदला बदली होते. मग गुरं एकासारखी पण असू शकतात. इथं नाही ते एकसारखे असतात. पण आमच्या इथं नाही आहेत ना. तो गुरं आणि तो गुरं बघ. ती त्यांची आहेत ती म्हणून आदली बदली होती. ती मला काय विचारत होती तुम्हाला मी सांगते. ती बोलत होती की बैलांचे गुड चंद्याचा आला होता तर ती म्हणत होती का बैलाचे गुडघे असे काय आहेत माग. मग तिला बोलला की त्यांना 4 गुडघे राहतात ना त्यामुळे ते 2 माग आणि 2 पुढं असे 4 गुडघे त्यांना दिसतात. असं ती मला प्रश्न विचारत होती. आणि अजून काय विचारला होता. हा तो नाही आपण बघ ना स्टार्टिंग पासून आलो तेव्हा काय विचारत होती मला तू. गुरं कुठं पळून जाणार नाही. नाही पळून जाते. हे बघ इथंच चालणार पण काढायची 5 वाजता काय जायचं. काय झालं ग आंबाटे कोणा आंबट हे इथली जर तू खाल्ले ना तुझ्या तोंडाची चव बी वाकी बदलून जाईल. दाखवतात. ती पिकलीच नाही मला दिसत आहेत. त्याला कच्ची आहे ती ग. कच्ची खाऊन बघ ती कच्ची तेवढीच आंबट लागत आहे. माहिती आहे. कसं वाटतंय मग आज तुझ्या गावाला येऊन. मजा येते. मग राहते नाही तर मग मागच्या वेळेस आलती तेव्हा का निघून गेले लगेच. तेव्हा मी पण विसरले आता काय राहिले नाही ते. मागच्या वर्षी राहिले ते आता पण राहत. मागच्या वर्षी नाही ग दिवाळीच्या वेळेस आलते ना तू. तेच पण नाही आठवत. का नाही आठवत. नाही आठवत म्हणजे काय एकच लक्षात ठेवायचं का. सगळं लक्षात राहिलं पाहिजे. माझंच नाही लक्षात ठेवायचं. का नाही लक्षात राहत. मला ठेवायचं. तुला माहिती पाहिजे ना तुझ्या का लक्षात नाही राहत. मला विचार मग मी सांगते काहीतरी माझ्या म्हणजे जे माझ्यासोबत घडेल असेल ते तू विचार मग मी सांगते तुला. मला विचार. काय विचारू तुला.
ते जाऊ दे, तू केळीला कधी गेली होती? मी काही आता केळीला गेलीच नाही, आता जाणार आहे. गेली होती तू नव्हती गेली. मागच्या वेळेस आलती तेव्हा केळीला गेलती तू. तेव्हा गेली होती, आता कुठे गेले? तेव्हाच विचारते ना, तू कधी केळीला गेली होती? ते जाऊ दे, सातेवाडीच्या आत तू कधी गेलती? आता जाऊन आली. हा काय, आणि गारवाडीच्या आत तू गेलती का? पिंगे वाघ येतं ना आपल्याकडं, ते वाघ येतं. आम्ही जर आला ना, आम्ही धुवून पळत होतो का ना, गुरं टाकून पळत होतो. तू काय करशील? मी पण पळेल तुमच्या बरोबर. तू पळती का तरी? दाखव, इथून त्या तिकडे जाऊन दाखव आणि तिकडून इकडे ये. जा नको. जा ना, मग मानलं तू पळू शकते का नाही? ठीक आहे. बघती भाई, सुख काय सुख आहे भाई. सकाळी उठलं का मोर बघायचा, घरी जाताना मोर बघायचा. तर चला, मी जाते घरी. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही काळी मैना खाल्ली का नाही डोंगरची कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला जाऊयात घरी. चला, मोर मी व्हिडिओ चालू करायच्या आधी आरडत होते ना, आता बंद झाले. बघा कसं आहे. चला जाते मी घरी. बाय बाय, टेक केअर. भेटूयात उद्या भेटू आपण सकाळी. तो सकाळी बी इथंच राहते, मलाच भेटतंय. हो, भेटतं ना तुम्हाला रोज. माय बेस्ट फ्रेंड बन गए हो. आणि एक त्या तिकडच्या वावरात आहे आणि एक इथं येतात. बाय बाय. जाची पोर ही